आलेलो आहोत सुला वाईन यार्डला. जस्ट 2 मिनिटात आम्ही तिथे पोहोचणार आहोत आणि वेदर इतका सुंदर झालेला आहे. मज्जा येणार आहे आता बघायला सुला वाईन यार्ड. एक्साइटेड? एकदम असे गुदगुले आणून राहिले. गुदगुले आणून राहिल्या, भारी वाटेल. फक्त थोडस आमचं बाकीचं सेलिब्रेशनचे कन्सिडर करून, आराम कन्सिडर करून थोडस लेट झालंय. म्हणजे आम्हाला पोहोचायला आता 4:25 झालेत आणि जवळपास आम्ही 4:30ला पोहोचून जाऊ तिथे. थोडासा लवकर पोहोचायचा प्लॅन होता आमचा, कारण मग सुलाला एन्जॉय करून परत आम्हाला बॅक वॉटर्स वगैरे तिथे पण थोडासा टाइम स्पेंड करायचा होता. पण बघूयात, कव्हर होऊन जाईल मला असं वाटतं. हा, माझे येऊन बघून इथे एन्जॉय करू, एवढं काय त्याला. येस येस डेफिनेटली. कुछ ना कुछ तो छोटी जाएगा ना बनी, ते वाला डायलॉग है ना. मी बनी आहे का? बन्नी बनी आपल्या घरीच आहे. बन्नी तर माझे बावळ आहे. नाशिक सेंटर ते सुला वाईन यार्ड जवळपास 10 किलोमीटर आहे. या रस्त्याला ट्रॅफिक कमी असते, त्यामुळे अवघ्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही सुला वाईन यार्डला पोहोचू शकता. इथे साधना विलेज आणि साधना मिसळ होती सुला वाईन यार्ड, आणि बाजूला आहे सुला वाईन यार्ड. गेटच्या आत एंट्री करताच गोव्याच्या पारा रोडचा फील तुम्हाला नक्कीच येईल. लव यू जिंदगी. तुला गोव्याला शूट करायला नव्हतं भेटलं पारा रोडला? घे आता पारा रोड, तुला सगळे द्राक्ष आहेत. बघण्यासारखं आहे यार. मला तर इथून कार मधूनच समजायला लागलं की काय भारी आहे. काय लग्न आहे का काय कोण? ते रेस्टॉरंट दिसलं का? हो. अरे बा, ते रेस्टॉरंट आहे. आणि धुके झालेले आहेत. पोहोचलेल्या आहोत सुलाला. ही सुलाची पार्किंग आहे, खूप मोठी पार्किंग आहे आणि बघू शकता गाड्या किती आलेल्या आहेत. इतके लोक इथं आलेले आहेत. सुला वाईन यार्डला एंट्री करण्यासाठी आपल्याला आधी पास विकत घ्यावा लागतो. हा पास तुम्ही ऑनलाईन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा ऑफलाईन गेटवरून रांगेत उभं राहूनही घेऊ शकता. जर का तुमचं इथे येणं नक्की असेल तर मी सजेस्ट करेल तुम्ही ऑनलाईन पास विकत घ्या, म्हणजे इथे तुमचा रांगेत उभा राहायचा टाइम वाचून जाईल. आज एवढीच बॉटल घरी न्यायची. वा हा हा, खूप मस्त हवा येते, एकदम मस्त बढिया. सोमवार ते शुक्रवार पर हेड 600 रुपये आणि शनिवार रविवारला 1000 रुपये पासचा चार्ज आहे. आणि हे चार्जेस पूर्णपणे तुम्ही यूज करू शकता. आम्ही सुलाला पोहोचलेलो आहोत आणि मागे तुम्ही बघू शकता खूप छान छान अशा बॉटल्स आहेत. खूपच बढिया. आणि आमच्या ओजस्वीने काय एन्जॉय केला आहे, खूप छान आहे, खूप छान. मागे लग्न पण चालू आहे, बघू शकता फेटे बांधणं चालू आहे, काहीतरी कार्यक्रम आहे. आणि इकडे रेस्टॉरंट्स आहे मागे, आपण जाणारच आहोत. हा पूर्ण ग्रेप यार्ड आहे त्यांचा, जिथे ग्रेप्स वगैरे बनतात. खूपच बढिया आणि भरपूर लोक आलेले आहेत. सुला वाईन यार्डला तुम्ही ॲज अ कपल विथ फ्रेंड्स ग्रुप किंवा पूर्ण फॅमिली सुद्धा घेऊन येऊ शकता. या ठिकाणचे वातावरण आणि यांनी बनवलेली फोटो बूथ तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. तर पूर्ण बघा ग्रीनरीची पूर्ण काळजी घेतली जाते इथे. खूपच सुंदर अशी जागा आहे. अशा मस्त मस्त बॉटल्स आहेत त्यांच्या, जे पण त्यांचे फेमस वाईन्स आहेत. ही रासा आहे, त्याच्यानंतर ही सुला वाईन यार्डची काय चेनिन ब्लान्स आहे, त्याच्यानंतर ही आहे मॉस्कॅटो, ही पण आहे. पाससाठीचे पैसे तुम्ही इथे असलेल्या रेस्टॉरंटला खर्च करू शकता, किंवा वाईन कशी बनते आणि वाईन कशी टेस्ट करायला पाहिजे हे सांगणाऱ्या वाईन टूर अँड टेस्टिंगमध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि शेवटी इथे असलेल्या शॉप्समधून वाईन ग्लासेस और सुविनियर खरेदी करून मस्त वाईन बॉटल्स घरी घेऊन जाऊ शकता. मी सजेस्ट करेल की तुम्ही सुला वाईन यार्डला वीकडेजला या. वीकडेजला गर्दी कमी असते आणि तुम्ही इतरच्या सर्व गोष्टी मस्त एन्जॉय करू शकाल. वाईन टेस्टिंग करून तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठली वाईन घरी घेऊन जायची आहे. सुला वाईन यार्ड हे सकाळपासूनच चालू असते, पण या वाईन यार्डला तुम्ही दुपारी 3 नंतर या, म्हणजेच तुम्हाला इथेचा बेस्ट टाइम एन्जॉय करता येईल. आणि टाइम भेटलाच तर बॅकवॉटर्सलाही तुम्हाला टाइम स्पेंड करता येईल. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर तुम्ही बाळाला घेऊन वाईन टेस्टिंगसाठी जाऊ शकत नाही. या गोष्टीला कन्सिडर करून तुमचा प्लॅन बनवा.
हे बोला पापडा, जलेबी, समोसा, मिरची भाजी. काहीच आम्हाला भूक लागली आहे. आम्ही सुलाला गेलो पण तिथे आम्ही वाईन टेस्ट नाही केली आणि काही खाल्लं पण नाही. सो आता आमची बँड वाजली. रस्ता चुकलोय आणि गल्ली गुगल मॅप वाली बाई इथं हरवलेली आहे. गल्लीतल्या गल्लीत जिथे रस्ता नाही तिथे नेऊन सोडलं 2 वेळा. चकवा लागल्यासारखं वाटलं बाबा. एकाच ठिकाणी 2दा गेलो आम्ही वेगवेगळ्या रस्त्याने. हा मग आता एका हायवेला थांबलो. आता इथे ट्रॅफिक चालू आहे. आता असं वाटतं तर राहिलं की बरोबर रस्त्याला लागलोय. तर आता आम्ही जे आहे आमच्या बॅग मध्ये ते सगळं काढून खातोय. इकडे काहीतरी चालू आहे डिचिक काय डिचिक चालू आहे म्हणून सगळं थांबलंय. असं खाऊ घालणं चाललंय बघा. पापडा घे, मिरची घे, करा ओपन करा. चला लगेच उडतं काय? लगेच नसतं उडत ग. त्याला लोखंड आहे आतमध्ये, कॉर्क असतं, ते ओपन करावं लागते. पुरी फाटली आहे तुझी ओपन करूस तरच. मस्त आज नेहाचा बर्थडे आहे आणि सुलामधून आपण आणलेली आहे रे मास्कॉटो काहीतरी कॉस्कोटो. आता हे पिन खोला लागते पहिले. आधीच घाबरून राहिली पाहिजे. अरे पिन खोल पूर्ण ती पहिले. झाकण निघतं सगळं ते. इकडे मी करतो. थांब लाला, दूर थांब. लालाच्या डोक्यात पडल बाबा. नको ना नको ना नको ना. आता 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 कोण घाबरून राहिलं? तू तर फाट राहिली मग खोलू का? नको नको करून राहिली. नको नको तर तसं खोलूच नको तू बाबा. तिकडे तिकडेच बस श्री. हॅपी बर्थडे नेहा. गुड मॉर्निंग गाईज. या चाय प्यायला. राहू दे ग, राहू दे. बघा आम्ही असं खचवतो खिलाडी करतोय. चहा बनवतोय. चहा बनवतोय. काय साधा चहा असं नाही का टी बॅग बुडून बुडून जमत नाही. तू गप्पा नंतर सांग. चुलीवर चहा केल्यावर आम्ही आत्ताच दाल फिनिश केलेलं आहे. आणि अजून काय काय आपल्याकडे क्रॉसॉन आहे, बनाना चिप्स आहेत, चुस्का बस्का आहे. असा पटकन आम्ही ब्रेकफास्ट करत आहे याचा आणि मग आम्ही निघणार आहे. बड्डे इज ओव्हर गाईज. हा अजून 2-3 दिवस बड्डे पाहिजे असतो. माझा 1 तारखेपर्यंत बड्डे सेलिब्रेट करतो. 1 जानेवारी. तुला काय म्हटलं मी? झाला ते लागून जाईल, तार लागून जाईल. मग ठेवते असलं नाही ते. हा हे बघ बघा बघा चाय बरोबर आपला चाय. त्याला चाय आणि क्रॉसॉ तयार आहे. क्रॉसॉ नागानो म्हणून क्रॉसॉ आणि घरी बनलेला कडा असा चाय तयार आहे. चला आपण घेऊया मजा आपल्या चहाची. जर तुम्ही आत्ता नाशिकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर 1 ते 2 फेब्रुवारीला सुला वाईन यार्डला सुला फेस्ट असतो, जो तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. सो गाईज आमची ट्रिप एंड होतीये. जशी कशी पण ही ट्रिप होती. आम्ही प्लॅन केला तसं तर सगळं नाही गेलं, पण आम्ही मोस्ट ऑफ द प्लेसेस कव्हर केले. आज आम्ही ऍक्च्युली सकाळी त्र्यंबकेश्वरचा प्लॅन केला होता. तो आपला डे 1 पासून जो त्र्यंबकेश्वर होता तो असा पोस्टपोन होत चालला होता. पण इकडे क्रिसमस वगैरेच्या सुट्ट्या त्याला म्हणजे खूप साऱ्या लोकांना लागलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे इतकी तिथे गर्दी आहे की तिथे जाण्यात अर्थ नव्हता, म्हणून आम्ही ते स्किप केला. आणि सुलाला तर तुम्ही बघितलंच की कशी गर्दी होती. म्हणजे आम्हाला तिथे पण असं वाटलं की अरे यार आता कशाला चालू आपण सुलाला. सो या आता ही आपली ट्रिप एंड झालेली आहे नाशिकचा. आम्ही प्रयत्न केला की आम्ही काहीतरी नवीन फॉर्मॅटमध्ये जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा.
तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं, लाईक शेअर सबस्क्राईब करून जा. आता मी रेडी आहे, बाळ पण रेडी आहे, तिचे पप्पा रेडी होत आहेत आणि आता आम्ही इकडनं चेकआउट करतो आणि जातो. काय मग ये तुला बोलायचं, माझे बाळ रेडी आहे. सांगा लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. जाता जाता इकडचा स्पेशल रस्सा वडापाव. पोहोचलेलो आहोत आम्ही पुण्याला आपल्या घरी. 5 घंटे लागले ड्रायव्हिंग करून. चला रे. अरे बाबा बाबा तिला ते आपल्याशी काही घेणं नाहीये. with